स्वामी शरणमय्यप्पा. आज शबरीमला म्हणजेच अय्यप्पा स्वामी यात्रेचा पहिला दिवस आणि आम्ही आज कर्नाटक बॉर्डरवर आंघोळीसाठी थांबलेलो आहोत. सकाळ झालेली आहे. आमच्याकडे स्लीपर कोच बस आहे आणि या छोट्याशा वड्यावरती आम्ही आता आंघोळीसाठी थांबलेलो आहोत. माझे सहकारी स्वामी पुढे आलेले आहेत आणि आपण इथं आता आंघोळ करणार आहोत. स्वामी शरणमय्यप्पा. करुंडी आश्रमावरील सर्व स्वामी आता ह्या गंगावेली नदीला जो ओढा मिळतो त्या ओढ्याच्या किनारी सकाळचे 9-9:30 वाजता आंघोळी करत आहेत. आम्ही आता आहोत कर्नाटकच्या बॉर्डरवर. कर्नाटक बॉर्डरवर जंगलामध्ये हा परिसर पहा. पूर्ण जंगल, पुढे मोठा डोंगर आहे आणि हा ओढा त्याच्यातून येतोय. अतिशय थंड आणि स्वच्छ पाणी आहे आणि इथं आंघोळ सगळ्या स्वामींनी आंघोळी केलेली आहे आणि इथंच हायवे आहे. हायवेच्या कडेलाच थांबलेलो आहे. स्वामी शरणमय्यप्पा. केशवसूनो नमो नमो पाशजन्म विनाशा नमो नमो अतिनाशन कीर्ते नमो नमो दिव्यरूपं देवी शरणं देवं शरणं ईश्वर शरणं शरणं स्वामी पादं अय्यप्पा स्वामी पादं अय्यप्पा स्वामी अय्यप्पा स्वामी भगवाने स्वामी शरणम. कर्नाटकामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जंगलं लागतात आणि अशाच जंगलाच्या भागातून आता आमचा प्रवास चाललेला आहे. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणम. आम्ही सगळेजण आता कर्नाटकमधून प्रवास करतोय. सगळेजण इथे इरमुडी ठेवलेले आहेत. आम्ही ही स्लीपर कोच बस केलेली आहे आणि याच्यामध्ये आता हे आहेत दत्ताशेठ थोरात, संचालक शरद सहकारी बँक, आणि हे निखिल भाऊ पाटील, पोलीस पाटील अध्यक्ष, हे एरंडे पाटील, हे मोर्डे, हे सचिन भाऊ निगोड आणि तिकडचे आपले शेवाळे स्वामी, गुरुस्वामी, त्यांना स्पेशल सोय केलेली आणि आमची गाडे स्वामी आणि इकडे आमचे गायकवाड स्वामी हालत. आणि इकडं हे जे कंपार्टमेंट आहे हे सगळे बैलगाडा शर्यतीवाले लोक आहेत. त्यांनी खूप पॅक करून टाकलेला, अंधारी मांडव केलेला आहे सगळा. हा बुबलू, विनोद, इकडे मंडळी बसली सगळी. हो, छान आहे. आणि इकडे या कंपार्टमेंटमध्ये माझा आवाज येईलच असं नाही, परंतु ह्या कंपार्टमेंटमध्ये हे मशे स्वामी आहेत. हे पायवर गे आणि हे आमचे मोडवे आणि खानदेशी आणि पलीकडेचे एक खानदेशी आणि हे वरती झोपलेत असे जावई आमची चिखली जावई आमचे. त्यांना तालुका ओळखते. हे गांजाळे झोपलेत आणि हे एरंडे. शरणमय्यप्पा. भक्त पाटील. स्वामी शरणमय्यप्पा.
मुरुंडीवरून निघाल्यानंतर साधारण 600 किलोमीटरवर पनवेल कोची हा मोठा हायवे लागलेला आहे. तर त्याने आम्ही आता मुर्डेश्वरकडे निघालेलो आहोत. मुर्डेश्वर इथून 80 किलोमीटर आहे. समुद्राच्या जवळ असलो तरी गंगावेली नदी आपल्याला लागलेली आहे आणि गंगावेली नदीचे प्रचंड मोठं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. मुरुडेश्वर हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात अरबी समुद्राच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच भगवान शंकराच्या मूर्तीसाठी आणि भव्य राजगोपुरासाठी ओळखले जाते. मुरुडेश्वर मंदिराचा मूळ गाभा प्राचीन असला तरी आज आपण जे भव्य स्वरूप पाहतो ते आधुनिक काळातील जीर्णोद्धाराचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कंदुका टेकडीवर एक किल्ला आहे, जो विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधला गेला असे मानले जाते. पुढे म्हैसूरचा राजा टिपू सुलतान याने या किल्ल्याची डागडुजी केली होती. आजच्या आधुनिक मुरुडेश्वर मंदिराच्या उभारणीचे श्रेय प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्ती डॉक्टर आर.के. शेट्टी यांना जाते. 1977च्या सुमारास त्यांनी जीर्ण अवस्थेत असलेल्या या मंदिराचा कायापालट करण्याचे ठरवले. भव्य शिवमूर्ती 2002 मध्ये येथे भगवान शंकराची 123 फूट म्हणजेच 36 मीटर उंच मूर्ती उभारण्यात आली. ही नेपाळमधील कैलासनाथ महादेव मूर्तीनंतर जगातील दुसरी सर्वात उंच शिव मूर्ती आहे. सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडावीत अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, ज्याला राजगोपुर म्हणतात, ते 20 मजली असून त्याची उंची 237.5 फूट आहे. हे जगातील सर्वात उंच गोपुरांपैकी एक मानले जाते. भाविकांना वर जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे, जिथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. आज मुरुडेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून एक प्रमुख पर्यटन केंद्र बनले आहे. मंदिराच्या खाली असलेल्या गुहेत रावण आणि आत्मलिंगाची कथा पुतळ्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या मांडली आहे. अरबी समुद्राच्या 3 बाजूंनी वेढलेली कंदुका टेकडी आणि त्यावर विराजमान झालेले शिवप्रभू हे दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.
नमस्कार मित्रांनो, आपण आता भेट देणार आहोत कर्नाटक राज्यातील एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीकृष्ण मंदिर उडुपी. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून याची स्थापना 13व्या शतकात महान संत श्री माधवाचार्यांनी केली होती. उडुपीचे श्रीकृष्ण मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भक्ती, परंपरा आणि अध्यात्म याचा संगम आहे. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे श्रीकृष्णाची मूर्ती थेट समोरून न पाहता कनकना किंडी नावाच्या एका लहान खिडकीतून दर्शन दिले जाते. अशी कथा आहे की महान भक्त कनकदास यांना जातीभेदामुळे मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता, पण श्रीकृष्णाने स्वतः मूर्ती फिरवून कनकदासांना दर्शन दिले आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय मनमोहक आहे. एका हातात लोणी आणि दुसऱ्या हातात दोरी बालकृष्णाचे हे रूप भक्तांचे मन लगेच जिंकून घेते. उडुपी मंदिराची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यायी पूजा पद्धत, ज्याला पर्याय म्हटले जाते. दर 2 वर्षांनी 8 मठांपैकी एका मठाकडे मंदिराची पूजा आणि व्यवस्थापन दिले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. उडुपी म्हटले की फक्त मंदिरच नाही, तर उडुपी भोजन परंपरा देखील तितकीच प्रसिद्ध आहे. साधे, सात्विक आणि स्वादिष्ट अन्नही येथील लोक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, रथोत्सव आणि इतर सणांच्या वेळी मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो. त्या काळात इथे येण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. जर तुम्ही भक्ती, इतिहास आणि शांती याचा अनुभव घ्यायचा असेल तर श्रीकृष्ण मंदिर उडुपी ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी अशी जागा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.
स्वामी मंडळी अशी थकून भागून संध्याकाळी स्वयंपाक बनवण्याची अशी गडबड असते. डिक्कीमधून सगळे भांडे काढून मग स्वयंपाक बनवण्याची तयारी सुरू झाली. स्वामी शरणम. आमचे स्वामींच्या ग्रुपमध्ये ज्या सगळ्यांना अन्न घालतात ते संतोष भाऊ मोरडे यांची स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली. स्वामी शरण. स्वामी शरणमय्यप्पा. कुरुंडी आश्रमाचे जे स्वामी केरळा यात्रेसाठी येतात ते जेवायची सोय स्वतःच करत असतात. त्याच्यामध्ये अनेक मोठी मोठी नावं पण आहेत, आता मी नावं घेत नाही, परंतु स्वतः स्वयंपाक बनवून खायला लागतो. आणि आता हे वटाणी सोलण्याचं काम सुरू आहे. वटाणे सोलणं चाललंय. आणि इथं भाज्या चिरण्याचं काम सुरू आहे. आणि हे मेन सेफ आहेत. हे मेन सेफ हात करा ना. स्वामी सर. इकडे कांदा चिरण्याचं काम चालू आहे. कांदे चिरायचं काम चालू आहे. सगळं सामान काढलेलं आहे. जारचं पाणी स्वयंपाकासाठी वापरायचंय. शेगड्यांचं काम चालू आहे. हे आमचे गुरुस्वामी, हे अविनाश शेट्टी स्वामी, हे गुरुस्वामी आहेत आमचे. आज आम्ही उडपीमध्ये स्वयंपाक बनवतोय. उडपीमध्ये स्वयंपाक बनण्याचं काम चालू आहे. सर्व स्वामी सगळेजण एकत्र येऊन स्वयंपाकाचं काम चालू आहे. स्वामी इथं पीठ मळण्याचं काम सुरू आहे.